महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उद्या साजरी होते. देशभर मात्र आंबेडकर प्रेमीमध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी मी आज छत्रपती संभाजीनगरच्या छावणी या परिसरामध्ये आले आहे. कारण या छावणीचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक अतूट असं नातं या छावणी परिसरामध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळते. कारण त्याचं असं आहे की या छावणी परिसरामध्ये बंगला नंबर 9 या ठिकाणी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष या ठिकाणी राहत होते. आणि ज्यावेळेस मिलिंद कॉलेजची स्थापना झाली, ज्यावेळेस त्याची उभारणी चालू होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः या ठिकाणी वास्तव्यात असताना त्या कॉलेजची उभारणी केलेली, पायाभरणी त्यांच्या हस्ते झालेली. आणि ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस त्यांच्या स्वतःच्या निगराणीमध्ये त्या मिलिंद कॉलेजचे काम देखील झालेलं आहे. यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत इथले जे एक मावशी होत्या, त्या मावशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस बंगला नंबर 9 मध्ये यायच्या, त्यावेळेस मात्र त्यांचा स्वयंपाक, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक जे करायच्या, त्या मावशी देखील या ठिकाणी एक त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे, तो आपल्यासोबत या गोष्टीविषयी शेअर करणार आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस इथे यायचे त्यावेळेस त्यांच्या आवडीनिवडी कशा होत्या आणि त्यांचे वास्तव्य कसं जोडल्या गेले, या बंगल्याची 9 नंबरशी त्यांचा काय संबंध आहे हे जाणून आपण त्यांच्यासोबत घेणार आहोत. माझ्यासोबत सुधीर खैरे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, LS न्यूज मध्ये प्रथमतः आपलं स्वागत आहे. मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बंगला 9 नंबर याचा काय संबंध आहे, कसा आहे नेमकं? सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इथे छत्रपती संभाजीनगरला आले आणि त्यांना वाटलं होतं की या परिसरामध्ये शिक्षणाचा खूप मोठा अभाव आहे आणि इथं काहीतरी शिक्षणाची पायाभरणी केली पाहिजे, आणि त्यांनी मग हा सर्व परिसर त्यांच्या नजरेखालून काढला. तर ह्या छावणीमध्ये साधारणतः 62 असे ब्रिटिशांचे बंगले होते. ज्या काळी ब्रिटिश इथं राहत होते त्यांचे हे जुने बंगले होते. आणि बाबासाहेब इंग्लंडला राहून आल्यामुळे त्या साईडला जसे बंगले होते त्याच धर्तीवरची हे बंगले होते, म्हणून त्यांना हा परिसर आवडला. हा एकदम नयनरम्य, शांततापूर्ण, डिसिप्लिन मध्ये राहणाऱ्या लोकांचा हा बंगला होता, त्यामुळे त्यांना हा बंगला आवडला. नंतर त्यांनी त्यांचे जे सहकारी होते, विशेष करून रुंजाजी भारसाकडे, गायकवाड सर, कांबळे सर, तर त्यांना सांगितलं की बाबा हे बंगले आपल्याला कसे मिळतील याची व्यवस्था करा. मग त्या सर्व त्यांचे जे सहकारी होते त्यांनी ह्या परिसरामध्ये येऊन हे बंगले कुणाच्या ताब्यात आहेत, ते कसे मिळतील याची सर्व पाहणी केली. आणि तत्कालीन जे हे बंगल्याचे मालक होते, हे जे बंगले त्यावेळेचे जे प्रमुख म्हणजे विशेष करून मारवाडी समाज, पारसी समाज, मुस्लिम समाज जे श्रीमंत होते, या लोकांनी डायरेक्ट इंग्रजांकडून हे बंगले रजिस्टर्ड विकत घेतले होते. 1942च्या नंतर जेव्हा एकतर इंग्रज जाण्याला सुरुवात झाली होती, त्यावेळेस जाताना इंग्रजांनी हे बंगले स्थानिक जे श्रीमंत होते त्यांना ते बंगले विकले होते. मग ह्या त्यांच्या सहकार्याने, बाबासाहेब सहकार्याने त्या लोकांशी संपर्क केला आणि हे 4 बंगले भाडे तत्वावरती घेतले होते. प्रथम बंगला नंबर 9 आणि बंगला नंबर 7 घेतला. बंगला नंबर 7 मध्ये घेतल्यानंतर त्यांचे सहकारी पहिले इथं राहायला आले. नंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना हा बंगल्यात आणलं, त्यांना दाखवलं. मग बाबासाहेबांना आतून हा बंगला खूप आवडला, म्हणून बाबासाहेबांनी इथं राहण्याचा निर्णय घेतला. तर जेव्हा जेव्हा औरंगाबादला बाबासाहेब यायचे त्यावेळेस त्यांचं वास्तव्य इथंच राहायचं. त्यानंतर कर्नाटकहून खास करून बाबासाहेबांनी त्यावेळेचे विद्वान प्राध्यापक लोक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बोलवलेले होते. त्यांची राहायची व्यवस्था बंगला नंबर 7 मध्ये केली. आणि बंगला नंबर 9च्या पाठीमागचा जो भाग आहे तिथं बऱ्याचशा खोल्या होत्या. त्या खोल्यामध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग आणि 7 नंबर मध्ये काही खोल्यामध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले होते. तर PS मिलिंद कॉलेजची जी पहिली बॅच जी सुरू झाली ती बंगला नंबर 9 आणि बंगला नंबर 7 मध्ये सुरू झालेली आहे. असा एक एकंदरीत ह्या 2 बंगल्यांचा इतिहास आहे. सर, मला सांगा एकंदरीत या छावणी परिसरामध्ये किती बंगले आहेत आणि ते ताब्यात घेतल्यानंतर आधी ते कोणाच्या नावावर आहेत, किंवा मग आता ही ऐतिहासिक वारसा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावावर राहणार आहे की कसं काय? नाही, हे बंगले जसा हा बंगला नंबर 9 आहे, हा कन्हैयालाल मनोलाल दरक यांनी ब्रिटिशांकडून घेतलेला होता. तो बंगला आजही त्यांच्या नावाने, त्यांच्याकडून बाबासाहेबांच्या सहकार्याने भाडे तत्वावरती घेतला होता. आणि कॉलेजचं पूर्ण बांधकाम होऊपर्यंत, मिलिंद कॉलेज पूर्ण होऊपर्यंत हे भाडे तत्वावरतीच बाबासाहेबांनी घेतलेलं होतं. नंतर हे बंगले रिक्त करण्यात आले. पण जितक्या दिवस बाबासाहेबांचं कॉलेजचं बांधकाम सुरू होतं, वर्ग चालू होते, तोपर्यंत हे त्यांच्या ताब्यात होतं बाबासाहेबांच्या. नंतर जसे विद्यार्थी जास्ती वाढले, त्यानंतर बंगला नंबर 8 पण घेण्यात आला. त्यानंतर जसं रहिवाशी मेस सुरू केलं म्हणून बंगला नंबर 10 पण घेण्यात आला होता. आणि बंगला नंबर 10 मध्ये कुकरी चालू केलेली होती. आपण बघू शकता की बंगला नंबर 9 मध्ये या ठिकाणी बाबासाहेब स्वतः बसायचे. बाबासाहेबांची जी लायब्ररी होती
बाबासाहेबांनी जिथं मोठ्या प्रमाणात संविधानाचं लिखाण केलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो आहे आणि हाच तो बंगला नंबर 9 आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं. अनेक वर्ष या ठिकाणी ते राहिलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की आता हे फार मोडकळीस आलेलं आहे, कारण की अनेक वर्ष झाले त्या बंगल्याला, जवळपास त्यामुळे ब्रिटिशकालीन बंगले असल्यामुळे अनेक वर्ष झाले, त्यामुळे हे मोडकळीस आलेले आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण जे काही कौलारा टाईप होते, मात्र काही कौलारा देखील निघले आहेत. आणि हा जो लाईट आहे, हा लाईट का कशाचा आहे? हा लाईट नाहीये, तो काचाचा कविल आहे. ते काचाच्या मधून सूर्यप्रकाश आतमध्ये येतो. अशा एका हॉलमध्ये साधारणतः 3 ते 4 कौल राहायचे, ज्याच्यातून मोठ्या प्रमाणात हॉलमध्ये दिवसा सूर्यप्रकाश राहायचा. अच्छा, म्हणजे आता सध्या इथे लाईट कुठेच दिसत नाही आपल्याला, प्रकाश मोठ्या हा, प्रमाणात तर तो काचेचे जे कौल आहेत, हे जे कौलर आहेत त्याच्यामध्ये 4 काचाचे कौलारू आहेत, त्याच्यातून हा सूर्यप्रकाश आतमध्ये येतो. बरं, ही जी रूम आहे, ही रूम काय म्हणून त्यांनी म्हणजे कशी? ही जी समोरचा जो हॉल आहे, हा. इथे बाबासाहेबांची लायब्ररी होती. अच्छा. ह्या लायब्ररीमध्ये बाबासाहेब बसून वाचन करायचे, लिखाण करायचे. विशेष करून संविधानाचं बरंचसं लिखाण या ठिकाणी, आणि खास करून मला जी माहिती मिळालेली आहे, हिंदू कोड बिलवरती जे काही लिखाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्या याच भूमीमध्ये झालेलं आहे. संभाजीनगर, याच बंगला नंबर 9 मध्ये झालेलं आहे. हा. संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये याच भूमीमध्ये झालेलं आहे. आणि याच भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला सरदार वल्लभभाई पटेल आलेले आहे. इथं चालते. इथंच, म्हणजे जेव्हा रझाकार झालेला होता किंवा देशाची फाळणी झाली, तेव्हा हा भाग 47ला स्वतंत्र झालेला नाहीये. हा भाग 49ला स्वतंत्र झाला, जेव्हा आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो. पण जेव्हा मग पाकिस्तान वेगळा झाला, तर निजामनी युनायटेड नेशनला पत्र लिहून माझा भाग मी वेगळा करून द्या असं जेव्हा सांगितलं होतं, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल बाबासाहेबांकडे आले होते आणि दोघांचं त्यावेळेस चर्चा झाली की बाबा आता आपल्या आणखी देशाची तुकडी व्हायला नको. बाबासाहेबांनी त्यांच्या माध्यमातून निजामला समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण निजामने शेवटी ऐकले नाही. म्हणून रझाकार ही लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये ऑपरेशन पोलो जे आर्मी तर्फे राबवण्यात आलं, पण स्थानिक भाषेमध्ये त्याला पोलीस ऍक्शन नाव दिले जाते. पोलीस ऍक्शन नाव हे सुद्धा बाबासाहेबांनी सरदार वल्लभभाई पटेलला सुचवलेलं होतं. त्याच्या मागचं कारण होतं की काही भारतीय सैनिकांनी पोलिसांची वर्दी घालून ह्या लढाईमध्ये भाग घेतला होता. भारतीय सैन्याचा इतिहास असा आहे की दुसऱ्यांच्या देशावरती आक्रमण करून ती जागा बळकवलेली नाही, पण हा सुद्धा एक भारताचाच भाग होता आणि तो भारतामध्ये विलीन होत नव्हता. म्हणून त्यावेळच्या निजाम सोबत जी लढाई झाली आणि नंतर मनमाड पासून तर सिकंदराबाद पर्यंत हा भाग मुक्त झाला आणि आपल्याकडचा भाग हा मराठवाडा मुक्त होऊन तो आपल्याला मिळालेला आणि हा 49ला स्वतंत्र झाला. तर मला सांगा, इथं एकूण तरी किती खोल्या आहेत आणि ह्या किती अशा खोल्या आहेत? याच्या मागे एक मोठा सेंट्रल हॉल आहे, त्याच्या मागे 3 मोठे मोठे बेडरूम आहे, एका बाजूला किचन आहे, त्याच्या मागे आणखी 2 मोठे मोठे हॉल आहे. असा साधारण बघायला गेलं तर 12-13 खोल्यांचा हा एक मोठा बंगला आहे. आणि एकूण जर पाहिलं आपण तर हा परिसर किती आहे? हा 8.5 एकरचा एक बंगला आहे. अच्छा, असे किती बंगले आहेत? असे छावणीमध्ये 62 बंगले होते. अच्छा, जे किमान 4 एकर पासून पुढे आहेत. अच्छा. तुमच्याकडे एक फोटो आहे डॉक्टर हा. बाबासाहेब आंबेडकरांचा, तो फोटो नेमकं काय सांगतो? ते 1950चा हा फोटो आहे आणि बाबासाहेबांनी आमच्या जो बाहेरचा जो पोर्च आहे, त्या पोर्च मध्ये तो काढलेला फोटो आहे. तो मी तुम्हाला दाखवू शकतो. आता हा फोटो तुम्ही पाहू शकता, याच बंगल्याच्या बाहेरच्या पोर्च मधला हा फोटो आहे. अच्छा, तो मला दाखवतो कोणता पोर्च आहे तो. आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी बाबासाहेब 1950चा हा फोटो असल्याचं बोलले जाते, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस वास्तव्यास होते त्यावेळेस मात्र त्यांना येण्या जाण्यासाठी जे लोक यायचे, भेट द्यायचे, त्यावेळेसचा हा फोटो असल्याचं बोलले जाते. तो नेमकं हा फोटो कुठं होता, बाबासाहेब कुठं बसले होते हे देखील आपण जाणून घेणार आहोत. हाच तो परिसर आहे की त्या ठिकाणी याच ठिकाणी ते बाबासाहेब बसले होते. हेच भागचे जे पिल्लर तुम्ही पाहता, हेच ते पिल्लर आहेत आणि इथंच तो बसून त्यावेळेस बाबासाहेबांचा फोटो काढलेला आहे. हा शेवटचा फोटो म्हणता येईल? नाही, याच्यानंतर मी आणखी फोटो, पण याचे बरेचसे फोटो तुम्हाला मिलिंद कॉलेजमध्ये पाहायला मिळतील. इथलं जे काही साहित्य फोटो वगैरे होते ते सर्व मिलिंद कॉलेजमध्ये नंतर शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष वास्तव्यात होते, ज्या वेळेस इथे यायचे त्यावेळेस मात्र याच बंगल्यामध्ये येऊन राहायचे आणि या ठिकाणी त्यांनी PS कॉलेजची स्थापना केली, मिलिंद कॉलेजची देखील स्थापना केली. त्यांच्या हयातीमध्ये ह्या मिलिंद कॉलेजचे काम देखील सुरुवात झालेले आहे. मात्र आता हे परिस्थिती पाहिल्या सगळे बंगले मोडकीस आलेले आहेत. ही सगळी परिस्थिती आता फार वाईट अवस्था झाली आहे. ह्या बंगल्यांची परिस्थिती
अत्यंत दयनीय आहे. कारण की 100 वर्षापेक्षा जास्त याला कालावधी झालेला आहे आणि याच्यातला काही भाग तर पडला सुद्धा आणि काही भाग पडायच्या मार्गावरती आहे. तर ह्या गोष्टीकडे प्रशासनाने, शासनाने, स्थानिक लोकप्रतिनिधीने वेळीच लक्ष दिलं तर ही ऐतिहासिक वास्तू मोठ्या प्रमाणात चांगली करून आणखी भविष्यासाठी जोपासल्या जाईल आणि याची माहिती सुद्धा सांगितली जाईल. पण परिस्थिती अशी आहे की आजही लोकांना बंगला नंबर 9 बाबासाहेबांची कर्मभूमी असलेली ही वास्तू माहीत नाही, तिकडे लक्ष नाहीये. तिथलच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी, विशेष करून खासदार, इथं आपले पालकमंत्री यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश उभा राहिलेला आहे, आज त्यांचीच कर्मभूमी ज्या ठिकाणी ते इथं वास्तव्य होते, याकडे शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करणं किती दुर्दैवाची गोष्ट आहे. हा, कारण की आम्ही प्रयत्न केले पण याच्यात विषय येतो की हा भाग लष्कराचा आहे. मग लष्कराचा एक सायकोलॉजिकल जी भीती आहे, पण नियम आहेत. नियमाच्या माध्यमातून जर गेलं आणि प्रशासनाच्या माध्यमातून गेलं तिथं बरंच काही करू शकतं. जेव्हा आपण इंग्लंडला मालमत्ता खरेदी करू शकतो, हे तर आपल्या देशामध्ये आहे. आणि इथून जी कर्मभूमी बाबासाहेबांची सुरू झालेली, जी ज्ञानाची गंगा, त्याचं उगमस्थान हे आहे. आणि तीच आज वास्तू तुम्ही बघू शकता अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये. तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला बी आणि लोकप्रतिनिधींना, या भूमिकेवर एकदा या, स्वतःच्या डोळ्याने याची परिस्थिती बघा आणि याचं जतन करा. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते सुधीर खैरे, ज्या पद्धतीने यांची मावशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वयंपाकाच्या त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्याचं काम केलेलं आहे. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बंगला नंबर 9 मध्ये यायचे, त्यावेळेस त्या इथंच राहायच्या. त्यांची आई देखील त्यांना सहकार्य करायची. त्यामुळे यांना चांगल्या प्रकारचा इतिहास माहिती आहे. आणि ज्या पद्धतीने यांनी सांगितले की हा बंगला आता मोडकीस आलेला आहे, काही लोक आजही या ठिकाणी वास्तव्य या घरामध्ये लोक राहतात, मात्र त्यांच्या जीवितास देखील मोठा धोका आहे. कारण की आपण पाहिले की हे पिलर देखील आता मोडकीस आलेले आहे, अनेक घर त्याच्यावरती कौलर देखील मोडकीस आलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या देखील जीवाला धोका आहे. सरकारने कुठेतरी या गोष्टीचे गांभीर्य घेऊन या ऐतिहासिक वस्तूचा जोपासला पाहिजे, याची डागडुजी करणं देखील महत्वाचं असल्याचे देखील वक्तव्य इथले सुधीर खैरे यांनी केले आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.